हिवाळी अधिवेशनाआधी सरकारकडून चहापान तर दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यानं विरोधकांचा बहिष्कार. इंडिगो विमानसेवेच्या घोळाचा आमदारांना फटका. तिकीट रद्द झाल्यानं नागपूर गाठण्यासाठी अनेक आमदारांचा रस्त्यानं प्रवास. पवार कुटुंबियांचा डान्स आणि राजकारणही एकत्रित असतं. 2024च्या विधानसभेत शिकार झालो. अजित पवार आणि रोहित पवारांच्या एकत्रित डान्सवर राम शिंदेंचं टीकास्त्र. दुबार मतदार यादीनं भाजपच्या डोकेदुखीत वाढ. कल्याणमध्ये एका पॅनलमध्ये 1800 दुबार मतदार, तर नागपुरात भाजप आमदार कृष्णा खोपडेंसह 400 जणांचं यादीत 2 वेळा नाव. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापला. राजकीय पक्षांसह सर्व स्तरातून वृक्षतोडीला विरोध. पथनाट्य सादर करून कलाकारांचंही आंदोलन. स्मृती मानधना आणि पलाशचं लग्न मोडलं. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती, तर एकमेकांना अनफॉलो करत लग्नासंदर्भातील पोस्टही केल्या डिलीट. नंदुरबारमधील सारंगखेड्यात भरला अश्वांचा महामेळा. देशभरातून तब्बल 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी. विविध स्पर्धेसाठी उभारला भव्य मंडप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.